प्रत्येक प्रेक्षकांना व्हावासा वाटणारा आवाज असे आमचे साथी समालोचक बादल चौधरी दुपारच्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरते आणि तोपर्यंत मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. प्रदीप धन्यवाद. मालवणी आकाशवाणीच्या देवबाग केंद्रावरसून मालवणच्या बोर्डिंग मैदानावर दुपारच्या सत्रात सगळ्यांचा हात जोडून स्वागत. आजच्या दिवसातलो चौथो सामनो बांदेश्वर बांदा संघ बांदेश्वर बांदा संघ जिंकलेलो टॉस आणि टॉस जिंकल्यानंतर घेतलेली फिल्डिंग. बांदेश्वर बांदा संघ संपूर्ण स्पर्धेत आजच्या दिवसात बांदा संघ एक विजयश्री आणि दुसऱ्या बाजून ओवळीये संघ मात्र एक पराभव. या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ओवळीये संघासाठी हा विजय खूप महत्वाचा. एक सुंदर स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातब्बर 16 संघ मालक आणि 16 संघांचे सगळे मातब्बर खेळाडू ह्या मैदानावर. देवबाग चषक 2021 इनिंगची सुरुवात पंचांच्या भूमिकेत मंगेश धुरी आणि एम्ब्रोज अल्मेडा सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत उमेश मांजरेकर, स्कोरर विल्सन फर्नांडिस. गोलंदाजीची सुरुवात बॉलिंग मार्कवर पायस अल्मेडा. पहिलो चेंडू आखूड टप्प्याचो मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बघता बघता चेंडू आकांड्या पार षटकारासाठी. स्ट्रायकरांच्या दिशेने गौरेश कांबळी. जिल्ह्यातलो एक गुणवान खेळाडू, टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेटवर सुद्धा आपल्या नावाचं वर्चस्व या युवा खेळाडून प्रस्थापित केलो. तोच पायस परत एकदा स्वीपचा फटको. आता मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने परत एकदा बघता बघता चेंडू आकांड्याच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रयत्न खूप सुंदरच. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवले. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरं चेंडू झालो समाप्त. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पंचांच्या इशाऱ्याची अजून प्रतीक्षा. तिसऱ्या पंचांपर्यंत निर्णय जातलो आणि तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या लिहिली जातली. दुसरं चेंडू. पहिलं फटको मिड विकेटच्या कपड्यावरसून षटकार. दुसरं स्वीपचं फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न खूप सुंदर. बघूया तिसरे पंच सामन्यावर आणि या रिप्लेवर करडी नजर ठेवून. दोन धावा फक्त मिळाले. या 2 धावांची धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर झाला. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवले ह्या खेळाडून. एकूण 2 चेंडूंचा खेळ समाप्त. परत एकदा पायस अल्मेडा बॉलिंग मार्कवर गौरेश कांबळीसाठी. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचो आणि सध्याच्या पूर्ण कोकण इलाक्यातलो वेगवान गोलंदाज. स्लोअर वन चेंडू. तो चेंज ऑफ पेस जेका म्हटला जाता, गती परिवर्तन जेका म्हटला जाता. टप्पो पडल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या हातात. चेंज ऑफ पेस केलेलो चेंडू जेका मालवणीत म्हटला जाता. रानलँड टोपभर आणि वाढलँड वाटीभर. पायस अल्मेडा बॉलिंग मार्कवर नुकतीच झालेली मसुऱ्याच्या मैदानावरची एक देखणी स्पर्धा. त्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. उडालेलो कारंजो स्वतः पायस चेंडूच्या खाली आणि पायसच्या वळ्यात येऊन पडलेलो चेंडू. मागच्या चेंडूवर षटकारांची आतषबाजी करणारो गौरेश पुढच्या चेंडूवर परत एकदा षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या दिशेने मालवणी भाषेत करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर.
त्याच गौरेशचा चौथ्या चेंडूवर कलाम लावला, पाय असल मैदान. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार या मालवणी म्हणीची आठवण इली पायसच्या कामगिरीमुळे. गौरेशचा कौतुक करूचा तितक्या थोडा. नुकतीच संपलेली मिठबावची रामेश्वर प्रतिष्ठानची डे नाईट स्पर्धा आणि या स्पर्धेत शेवटच्या सत्रात शेवटच्या ओव्हरीमध्ये शेवटच्या चेंडूवर गौरेश कांबळीन जी काय गोलंदाजी केली. कसलेल्या खेळाडूंविरुद्ध शेवटच्या चेंडूत एका रन्साची गरज असताना मेडन चेंडू टाकण्याचा पराक्रम आणि आपल्या संघात विजयश्री प्राप्त करून देणारी कामगिरी. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी तंबूच्या दिशेने आणि नवीन फलंदाज मैदानात वैभव पराप. हो मात्र खूपच सुंदर चेंडू होतो. टप्प पडल्यानंतर थोडंसं बाहेर गेलो चेंडू. चेंडू रवलो मेडन, चेंडू रवलो पोलांडो, चेंडू रवलो कुवांडो. धावसंख्या स्थिरावलेली 8 रन्सावर. पहिला षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात पायसचे 5 चेंडू झाले समाप्त. यंदाच्या मसुऱ्याची स्पर्धा पायसने गाजवली, तशीच ही स्पर्धा आणखी एका खेळाडून गाजवली. खोलवर टप्प्याचा चेंडू मिडऑनच्या दिशेने. आता मात्र पायसने चेंडूत वेगापेक्षा चेंडूच्या टप्प्यावर जास्त लक्ष केंद्रित केला. पहिलो चेंडू खूप वेगवान टाकलेलो आणि तो चेंडू मिड विकेटच्या कपडावरून गौरेशने पाठवलेलो आणि त्यानंतर स्लोअर चेंडूवर जास्त लक्ष दिलं गेलो आणि पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त झालो या सिंगल रन्सांची. पहिल्या ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली एका गड्याच्या मोबदल्यात 9 रन्सावर. डीजे आता स्ट्राईकवर कोण आहे? स्ट्रायकर यांच्या दिशेने कृष्णा, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने वैभव पराप. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकाची सुरुवात. खराब चेंडू, भरकटलेलो चेंडू, पंचांचा इशारा वाईड चेंडूचो. परत एकदा बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. वाईड रन्सांची धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 रन्सावर येऊन स्थिरावली. दुसऱ्या षटकाची झाली सुरुवात. निलेश सावंत बॉलिंग मार्कवर. वेगवान गोलंदाजी निलेश सावंतचे एक युवा खेळाडू. मालवण बोर्डिंग सारख्या एका मोठ्या मैदानावर सगळ्या जगाचं लक्ष ज्या मैदानावर कडे लागान रवलेलो असता अशा मैदानावर युवा खेळाडूंनी खूपच सुंदर कामगिरी केली. अनेक युवा खेळाडू ह्या मैदानावर देवबाग चषक 2021च्या निमित्तानं कामगिरी करताना. दुसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू समाप्त. धावसंख्या 11 रन्सावर. सिंगल नेल्सन जे का म्हटलं जातं 1 बाद 11 डिकी बर्ड यांनी प्रसिद्ध केलेली ही धावसंख्या. नेल्सन फिगर जे का म्हटली जातं 1 बाद 11, 2 बाद 22 किंवा 1 बाद 111, 2 बाद 222. अर्थात कसोटीचं स्कोर आणि निर्धारित षटकात 111 काय शक्य नाही, त्यामुळे आपण 1 बाद 111 सुद्धा नेल्सन फिगर म्हणू शकतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तर खूप सुंदर. चेंडू हवेत, 2 खेळाडू चेंडूच्या मागे. शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंट पर्यंत फील्ड करता जाऊन तोपर्यंत 2 धावा अगदी सहज. या 2 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. दुसरा षटक प्रगतीपथावर. प्रदीप मगाच्या मॅच मध्ये आपण बघितला दर्शन बांदेकर आणि महालक्ष्मी देवबाग संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर होतो, पण ज्या क्षणी नितीन मैदानावर प्रवेश केला नितीन बांदेकरने त्यानंतर चित्र मात्र बदलली. गिरोबा स्पोर्टने नितीनच्या उपस्थितीत सामन्यात विजयश्री प्राप्त केली. सॅम बांदेकरचा संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असताना सुद्धा सॅमचीच भावकी मैदानावर गेली आणि सामनो प्रतिस्पर्धी संघान जिंकलो. देवबाग संघ हरलो आणि जेव्हा देवबाग संघ हरलो तेव्हा प्रतिस्पर्धी संघाच्या वतीन मैदानावर नितीन बांदेकर मैदानावर उभा होतो. असा जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर बघतो तेव्हा एक मालवणी म्हण आठवता, बिब्याच्या अंगाचा तेलच बिब्याक जाळता. म्हणजे आज देवबागचोच खेळाडू जेव्हा देवबाग संघाच्या विरोधात उभं राहिलो त्यानंतर देवबाग संघ पराभूत झालो. पण ह्या क्रिकेट असा आणि खास करून प्रीमियर लीग सारखी स्पर्धा ज्या स्पर्धेत मालकांकडे पूर्ण स्वातंत्र्य असता खेळाडू मागण्याचा, अशा मैदानावर देवबागचेच खेळाडू आज वेगवेगळ्या संघातून खेळताना सुद्धा चेंडू रवलो. मेडन धावसंख्या स्थिरावलेली 14 रन्सावर. बांदेश्वर बांधा संघाचे संघमालक आमचे जवळचे मित्र मकरंद तोरसकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असत. मकरंद भाई मनपूर्वक स्वागत असत तुमचा. संघासाठी शुभेच्छा सुद्धा असत. एक दर्जेदार संघ बऱ्याच स्पर्धेत मकरंद भाई तुम्ही उतरलात. आज सुद्धा एक सुंदर दर्जेदार खेळाडूंचा संघ तुमच्या वतीन. परत एकदा खूपच सुंदर चेंडू. चेंडू रवलो मेडन धावसंख्या स्थिरावलेली 14 रन्सावर.
वाळूचो किंवा मायनिंगचो डंपर रस्त्याच्या कडेक गेलो तर जसं रुतान बसता अगदी तशीच धावसंख्या रुतान बसलेली 14 रन्सावर गरज असा टोचन करण्याची. कृष्णा स्ट्रायकर यांच्या दिशेने वैभव परब नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने हे दोन खेळाडू एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न. अलॉंग विथ द कार्पेट ड्राईव्हचा फटको कॉपी बुक शॉट ज्याका म्हटलं जातं कव्हर सीमारेषा भेदून चेंडू आखाड्या पार चौकारासाठी बऱ्याच कालावधीनंतर तो चौकार आणि धावसंख्या ह्या चौकारानंतर स्थिरावली 18 रन्सावर. बाबा परब ज्यांची आतुरतेनं सगळेजण वाट बघतात आणि त्याहीपेक्षा आतुरतेने वाट बघतो आम्ही सगळे बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेची मनपूर्वक शुभेच्छा असत. बाबा परब साहेब तुमच्या स्पर्धेसाठी संपूर्ण टेनिस जगतात सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेली स्पर्धा सिंधुदुर्गची शान मालवण बोर्डिंग मैदानावरची बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा अगदी थोड्याच दिवसात तुमच्या समोर ह्याच मैदानावर संपन्न होतली. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. बांदेश्वर बांधा संघ मकरंद तोरसकर यांच्या बरोबरीने खेळणारे साई काणेकर आज मैदानावर जरी नसले तरी काल साई काणेकर यांचा वाढदिवस होतो. बांदेश्वर बांधा संघाच्या वतीने देवबाग चषक आयोजन समितीच्या वतीने आणि कॉमेंट्री बॉक्स कडून साई काणेकर तुमका वाढदिवसाचे परत एकदा शुभेच्छा. तिसऱ्या षटकाची सुरुवात फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे थोडीशी ढिलाई. एक धाव पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न बघता बघता दुसरं रन सुद्धा पूर्ण. ज्या चेंडूवर फक्त एक धाव मिळाली असती त्या जागेवर हातातलो चेंडू पायातलो चेंडू हातात आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या रनसामध्ये. काखेत रवळी आणि गावात होळी ही मडुऱ्याच्या अर्चना परबची म्हण ह्या क्षेत्ररक्षणामुळे आठवली. या 2 रन्सामुळे धावसंख्या स्थिरावली 20 रन्सावर. विशाल बॉलिंग मार्कवर परत एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू रवलो मेडन. धावसंख्या स्थिरावलेली 20 रन्सावर. रिव्हर्स स्वीप म्हणा किंवा स्विच इट म्हणा दक्षिण आफ्रिकेच्या केविन पीटरसनने प्रसिद्ध केलेलो फटको. दक्षिण आफ्रिकेचा केविन पीटरसन कसो ह्याचा सुद्धा उत्तर ऐकूया. धावसंख्या 20 रन्सावर. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होतो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. 1 रन अगदी सहज झालं पूर्ण. फक्त 1 रनवर समाधान. धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात. 3 षटकातले 3 चेंडू समाप्त झाले. अजून 3 चेंडू आणि पूर्ण 3 षटकांचा खेळ शिल्लक. बांदेश्वर बांधा संघाविरुद्ध ओवळी 11 संघ या स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एक विजय खूपच महत्वाचा. दुसऱ्या बाजून बांदेश्वर बांधा संघाचा विचार असतो ह्योच सामना जिंकायचो आणि शेवटच्या उद्याच्या दिवसासाठी क्वालिफाय होण्यासाठी एक मोठं नाकार मुटको आताच मारून ठेवायचो. पाचर मारणा जेका म्हटलं जाता, चावार मारणा जेका म्हटलं जाता, पाराई मारणा जेका म्हटली जाता, असं एक मुटको मारण्याचा बांदेश्वर बांधा संघाचा प्रयत्न. 1 धाव मिळाली. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एकेरी धावेनेशी धावसंख्या स्थिरावली 22 रन्सावर. दुर्येचो डबल गेम जेका म्हटलं जाता. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू झाले समाप्त. अजूनही 2 चेंडू शिल्लक. एक मोठो सामनो दोन्ही संघांसाठी खूपच महत्वाचा असणारा सामनो. परत एक खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूवर येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन 1 रन्सावर समाधान. 1 रन्सानेशी धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. ओवळी 11 संघ एक मोठं आव्हान जर तुमका ठेवचा असा तर जास्तीत जास्त लवकर मोठ्या फटक्यांवर लक्ष केंद्रित करूचा लागत. कारण अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो असा होऊ नये. यासाठी मोठे फटके खेळायचे असतील तर ओवरी संपाच्या आधी आणि माटव बांधाचो असत तर मिरक सराच्या आधी. तिसऱ्या षटकातलो शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावलेली 23 रन्सावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नामवंत समालोचक आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये असत. दरम्यान बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या रनचा जो प्रयत्न आणि बघता बघता 3 रन्स अगदी सहज पूर्ण. पहिलं रन्स मिळत की नाही अशी शंका. त्या जागेवर 3 धावा झाले पूर्ण. नको जाऊया आणि व्हाईन चटून खाऊया ह्या मालवणी म्हणीची इली आठवण. ह्या 3 रन्सांशी 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 26. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नामवंत समालोचक कॉमेंट्री बॉक्स मध्ये असत.
अशोक नाईक सर, प्रदीप देऊळकर, त्याचप्रमाणे नाना नाईक, श्याम वाक्कर, अमोल जमदाडे ह्या सगळ्यांच्या साथीन आज आणखी एक आवाज सिंधुदुर्गाच्या मैदानावर घुमतलो मायक्रोफोनवर राजा सामंत. हॅलो, धन्यवाद बादल. मालवणच्या बोटिंग मैदानावरती बांदेश्वर 11 बांदा आणि ओवळीये या दोन तुल्यबळ संघादरम्यान सामना रंगतोय. पहिल्या 3 षटकांच्या सांगतेनंतर ओवळीये संघानं धावसंख्या रचली होती 26 धावा. आता 3 षटकांतील 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूवरती जेवढ्या धावा फलकावरती लागतील तेवढ्या धावा फलंदाजांनी फलकावरती लावणं गरजेचं, कारण त्याच धावा विजयी पथावरती जाण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल दर्जाचे कॉमेंटेटर आज स्पर्धेच्या निमित्तानं एकत्रित या ठिकाणी दिसत आहेत. खऱ्या अर्थाने भविष्य काळासाठी ती नांदी ठरू शकते. मालवणच्या बोटिंग मैदानावरती स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्यावेळी जयंत गौंडे यांची नेहमीच आठवण येते, कारण हिरवागार शालू परिधान केलेलं हे बोटिंगचं मैदान त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते फक्त आणि फक्त जयंत गौंडे यांना. सगळी सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. असं असताना लाखो रुपये खर्ची घालून त्यांनी हे मैदान सजवलं, झुलवलं, फुलवलं आणि लौकिक प्राप्त केलं. कारण त्या सुरुवातीच्या कालखंडापासून या बोर्डिंग मैदानाचा खऱ्या अर्थानं मी शिलेदार आहे, साक्षीचा. चौथ्या षटकाला सुरुवात केली जाते. गोलंदाजीच्या रूपात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो सुयश. त्याच्याकडून अप्रतिम टिचून गोलंदाजीची अपेक्षा केली जात आहे आणि त्या अनुषंगानं गोलंदाजी मात्र सत्याच उतरणं गरजेचं. कव्हरच्या दिशेनं खेळून काढलेला चेंडू 1 धाव फलकावरती लावली. 1 धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावा फलकावरती लागल्या त्या 27. 3 षटकांच्या सांगतेनंतर 3 षटकांच्या सांगतेनंतर 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बांदेश्वर 11 बांदा संघासमोर प्रथम फलंदाजी करताना ओवळीचा संघ खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी निश्चितच या ठिकाणी पार्टनरशिप होणं गरजेचं, कारण शेवटच्या 3 षटकांमध्ये जेवढ्या धावा फलकावरती लागतील तेवढ्या धावा विजयी पथावरती जाण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्या अनुषंगानं आक्रमक शैलीदार अशी फलंदाजी सत्यात उतरणं गरजेचं. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू, दिशाहीन चेंडू, भरकटलेला चेंडू, औपचारिकता पूर्ण केली. दोन्ही हात समांतर राखत पंच अँब्रोज अल्मेडा यांनी स्वैर धावेनिशी धावसंख्या झाली 28 एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी करण्यासाठी सुहास पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस झेलात रूपांतर होऊ शकतं. अप्रतिम झेलात रूपांतर केलं मिडॉपच्या जागेवरती आणि दुसरा फलंदाज माघारी परतला. 27 कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देवबाग गावानं सातत्यानं योगदान दिलेलं आहे. अनेक वर्षाचं समीकरण अबाधित राहिलंय. प्रेमापुलकी जिव्हाळ्याचं बंधन कसं निभवावं हे देवबाग ग्रामस्थांकडून शिकावं. प्रदीर्घ कालखंडानंतर देवबाग क्रिकेट क्लबनं एक अप्रतिम असं नियोजन साधत बोर्डिंगच्या मैदानावरती दिमागदार स्पर्धेचं आयोजन केलं आणि जिल्हा स्तरावरील लौकिक प्राप्त संघ या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानात उतरले आणि दर्जा सिद्ध करून त्यांनी रसिकांच्या हृदयात जागा केली. त्याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे फक्त आणि फक्त देवबाग क्रिकेट क्लबला. या क्लबला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑफस्ट्रिकवरचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढला. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग. त्या ठिकाणी बॅकअप केला जातो. तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावा फलकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या सांगतेनंतर. एकंदरीत धावा फलकावरती लागल्या त्या 29. 3 षटकांची सांगता झाली आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती. कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात लौकिक मिरवायचा असेल तर झोकून दावित्व तुम्हाला उभं करावं लागतं. त्यासाठी मित्रांनो दिलेरी दाखवणं गरजेचं असतं आणि तसा दुहेरी संगम साधला तर असाध्य ती गोष्ट आपण साध्य करू शकतो आणि नंतर लौकिक तुमच्यापर्यंत चालत येऊ शकतं. दोन्ही आज समांतर आकात स्वैर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या झाली आहे 30. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या सांगतेनंतर. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू कॉर्नरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पहिल्या प्रयत्नात बॅकअप करतो. तोपर्यंत एका धावेत रूपांतर. थोडीशी ढिलाई आणि त्याच संधीचं सोनं करत दुसरी धाव पूर्णत्वास नेली आणि एकंदरीत 2 धावेनिशी धावसंख्या झाली 32. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या सांगतेनंतर. 4थं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाजाचं नाव आहे सुहास. स्वतः चलीचा हा गोलंदाज परंतु टिचून गोलंदाजी करण्यासाठी माहिर मानला जातो. झेलात रूपांतर होऊ शकतं. कॉमेंट्री कक्षाच्या समोर अप्रतिम झेलात रूपांतर केलं. शरीराचं संतुलन साधत आणि 3रा गडी माघारी परतला. एकंदरीत धावसंख्या झाली होती 32. मान्यवरांच्या कक्षात कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे काही मान्यवर बसलेले आहेत. मी असं म्हणेन शब्दफुलांनी त्यांचं स्वागत करताना मी असं म्हणेन लाल हिरव्या कोकण भूमीत मान्यवरांचे करीतो स्वागत. स्वागतास या माड फोपळी करवंदीच्या हिरव्या झाडी. नदी किनारी सागर संगीत मान्यवरांचे करीतो स्वागत. जनता इथली प्रेमळ भारी मिळून सारे स्वागत करीती. सप्त फुलांचे गुलाल उधळीत मान्यवरांचे करीतो स्वागत. कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माणसाचा किती लाखाचा बंगला आहे, किती लाखाची गाडी आहे, त्याहीपेक्षा त्याची संस्कार संपन्नता किती आहे, तो प्रासंगिक किती आहे, शब्दात श्रीमंती किती आहे, याला मी जास्त प्राधान्य देतो. नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व ज्यावेळी सागरासारखं उसळतं त्यावेळी नाव घ्यावं लागत नाही. कारण मित्रांनो ते नाव लौकिक प्राप्त होऊ न जातं. व्यवस्थित खेळण्याचा मानस फक्त नसीब बलवत्तर नाही तर बॅटची कट घेऊन चेंडू विसावला असता यष्टीरक्षकाच्या हातात. 4थ्या षटकाची सांगता झाली आहे. देवबाग क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर मित्रांनो खऱ्या अर्थाने अनेक खेळाडू देवबाग गावनं दिले. त्यांनी जिल्हा स्तरावरती नव्हे तर राज्य स्तरावरती आपलं लौकिक प्रस्थापित केलं. मित्रांनो त्यामध्ये खऱ्या अर्थाने दादू रेवणकर यांचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे. साधा सिंपल हा माणूस परंतु असाध्य ती गोष्ट साध्य करून दाखवण्यासाठी अंगात दिलेरी लागते, ध्यास लागतो. तो त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. त्यामुळे देवबागचं क्रिकेट त्यांनी झुलवलं फुलवलं, लौकिक स्तरावरती नेऊन विराजमान तदनंतर झालं. त्यानंतर मित्रांनो महापुरुष देवबाग संघाचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे. त्या संघाच्या वतीनं खेळत असताना गणेश कुबल यांनी संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतात गोलंदाज असो, फलंदाज असो किंवा क्षेत्ररक्षण असो जे अष्टपैलुत्व दाखवलं सातत्याने ते जनमानसात मित्रांनो अढळपद निर्माण करून गेलं. त्यामुळे आज गणेश कुबल आपल्यात जरी नसले तरी मी असं म्हणेन मरावे परी कीर्ती रूपे उरावे. त्यांचा खेळ शालेय जीवनात असताना मी पाहिलंय. गणेश कुबल ज्यावेळी मैदानात यायचे त्यावेळी गोलंदाजाला प्रश्न पडायचा आणि ते आव्हानाचं लिलाय शिवधनुष्य पेलताना गणेशनं लिलाय एक हाती सामने आपल्या कर्तबगारी सिद्ध करून आपल्या संघाला जिंकून दिलेत. मग फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो. म्हणून मी असं म्हणेन गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. स्वैर चेंडूनिशी धावसंख्या झाली आहे 33 धावा. व्यवस्थित खेळण्याचा मान चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. रुपेश खोबरेकर या ठिकाणी बसलेत. मित्रांनो सका पाटील कॉलेजच्या वतीनं हा संघ त्या काळात खेळायचा. कर्णधार असायचे नितीन मांजरेकर.
मित्रांनो, गोलंदाजी असो फलंदाजी असो अव्वल दर्जाची, क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच काबिले तारीफ. बाबा परब त्या संघाचे शिलेदार असायचे. मग गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक यष्टांचा वेध घेण्यात सफलता मिळवली असती तर धावचीतून फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. एकंदरीत धावांची लयलूट झाली आणि धाव संख्या फलकावरती लागली. 36 धावा. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. ह्या स्पर्धेच्या अनुषंगानं उल्लेख केला पाहिजे तो पंचांचा. मंगेश धुरी असो, एमरोज अल्मेडा असो किंवा उमेश मांजरेकर असो, अभ्यासपूर्ण लाजबाब पंचांची भूमिका त्यांनी निभावली. त्यामुळे स्पर्धेला एक स्वरूप प्राप्त झालं. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानत चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. मित्रांनो, नितीन मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना सका पाटील कॉलेजला त्यांनी ट्रॉफी सुद्धा जिंकून दिली होती. अंतिम सामन्यात 18 चेंडूवरती 32 धावा रुपेश खोबरेकर यांनी सलामीला येऊन फलकावरती लावल्या होत्या आणि त्यानंतर मित्रांनो पप्पू कदम यांनी शतकात रूपांतर केलं होतं. फलंदाज खेळण्याचा मानस होता. मिडविकेटच्या दिशेनं चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्रिफळाचित होऊन त्याला माघारी परतावं लागलं. एकंदरीत तिसरा गडी त्रिफळाचित होऊन माघारी परततोय. धाव संख्या फलकावरती लागते ती 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मित्रांनो, बाबा परब यांनी भाऊ जगताप संघ सुद्धा जिल्हा स्तरावरती लौकिक प्राप्त केला. त्या संघाच्या वतीनं खेळत असताना दीपक भोजने, ऋषी बिडिये असे एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू मी पाहिलेत. कारण त्या संघाचं सुद्धा माझ्या उगवत्या शैलीत मी अनेक वेळा कॉमेंटेटर या नात्यानं विश्लेषण केलंय. महापुरुष देवबाग संघाच्या वतीनं दशरथ राऊळ असो किंवा व्यंकटेश राऊळ असो किंवा दया चोपडेकर असो किंवा मित्रांनो जशी क्रिकेटमध्ये मोहिंदर अमरनाथ, सुनिंदर अमरनाथ, स्टीव्ह मार्कवा किंवा अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर असे खेळाडू होऊन गेले, तसे या संघात 2 बंधू होते. एकाचं नाव बबन पराडकर आणि दुसऱ्याचं नाव निशाकांत पराडकर. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग, नजर सुद्धा अर्जुनासारखी. त्यामुळे सामन्याला कलाटणी देणारी सातत्यपूर्ण फलंदाजी त्यांच्या काळात त्यांच्याकडून व्हायची. त्यामुळे अव्वल दर्जाचे खेळाडू क्रिकेट जगतात, टेनिस क्रिकेट जगतात त्यांना गणलं जायचं, ही अभिमानाची गोष्ट आहे. एकंदरीत धाव संख्या झाली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात. बांदेश्वर 11 बांदा संघासमोर प्रथम फलंदाजी करताना ओवळी संघाच्या धावा झाल्यात 36 3 गड्यांच्या मोबदल्यात. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू, भरकटलेला चेंडू, दिशाहीन चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर राखत स्वैर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांची सांगता झाली आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानस यष्टीरक्षकानं स्वतः जाऊन बॅकअप केला. तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एकंदरीत धाव संख्या झाली आहे 38. मी शांताक्रुज संघ म्हटल्यानंतर डॉमिनिक याची आठवण येते. मित्रांनो, त्या काळात त्याचं अपील म्हणजे पंचांच्या अंगाला घाम फुटायचा. टेनिस क्रिकेट जगतात मित्रांनो त्या काळात जावेद मियादाच्या नावानं त्याला संबोधलं जायचं. तारकर्ली संघाच्या वतीनं नंदू सारंग अप्रतिम गोलंदाजी. मित्रांनो, त्याची गोलंदाजी खेळणं म्हणजे आव्हानाचं शिवधनुष्य असायचं. देवबाग संघाच्या खेळाबद्दल वर्णन करायचं झालं तर मित्रांनो सत्यवान राऊळ आणि दादली मळेकर हे प्रगती देवबाग कडून खेळायचे, तर सत्यवान राऊळ हे महापुरुष देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करायचे. षटकातील 6 चेंडू आव्हानाचं शिवधनुष्य उभं करण्याची कुवत त्यांच्या गोलंदाजीमध्ये होती. त्या काळात त्यांना म्हणूनच अब्दुल कादिर या नावानं ओळखलं जायचं. ज्याने त्यांची गोलंदाजी पाहिले ते रसिक कधीच विसरणार नाही. एवढं लौकिक त्यांनी त्या काळात प्रस्थापित करून ठेवलं होतं. एकंदरीत 2 धावा आणि धाव संख्या झाली आहे 3 षटकांच्या सांगते 4 षटकांच्या सांगतेनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात. बांदेश्वर 11 बांदा संघाच्या समोर प्रथम फलंदाजी करताना धाव संख्या झाली आहे 41 धावा आणि एकंदरीत 5 षटकांची सांगता झाली आहे. मकरंद तोरसकर या ठिकाणी बसलेत.
मित्रांनो, शब्दाची श्रीमंती आणि प्रासंगिकता त्यांचा वाखण्याजोगा पैलू आहे. हा माणूस उंची छोटी आहे, परंतु कर्तबगारी फार मोठी आहे, कारण ती मी आजमावलेली आहे. मुंबई रणजी ट्रॉफीतील खेळाडू अव्वल दर्जाचे त्यांनी सिंधुदुर्ग स्तरावरती खेळवले आणि सावंतवाडी जिमखान्यावरती क्रिकेट सजवलं फुलवलं आणि लौकिक प्राप्त करून ठेवलं. त्यांच्या त्या कर्तबगारीची साक्षात तरसन घावरी यांनी सुद्धा खुल्या दिलानं वावा केली होती, कारण त्यावेळी कॉमेंट्री कक्षात कॉमेंटेटर या नात्यानं मी उपस्थित होतो. ज्या गोष्टी नजरेसमोर मी पाहतो त्याचा उल्लेख करतो. सुशील शेडगे या ठिकाणी बसलेत. तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटणार, या माणसानं वानखडे स्टेडियम मध्ये कार्यशाळेच्या निमित्तानं उपस्थित राहून आपल्या अभ्यासू वृत्तीची खऱ्या अर्थाने चुणूक दाखवली होती. त्यावेळी त्या काळच्या समीक्षकांनी सुद्धा सुशील शेडगे यांची खुल्या दिलानं वावा केली होती. आता ह्या सगळ्या गोष्टी का सांगायच्या असतात, कारण त्या प्रेरणादायी असतात, चार्जरच्या रूपात असतात. त्यातून युवा पिढी बोध घेते आणि मार्गक्रमण करते आणि तदनंतर लौकिक मागावं लागत नाही, ते चालत येतं. 6वं शतक प्रगतीपथावरती. मित्रांनो, या मैदानावरती अनेक सामने खेळवले गेले. खऱ्या अर्थानं मी स्वतः राजा सामान, माझ्या बरोबरीनं शांताराम कांदळगावकर, अशोक नाईक, समीर पांढरे, शंकर घारे असं समीकरण वर्षानुवर्ष चाललं. आम्ही सर्वजण काल होतो, आज आहोत आणि जोपर्यंत शरीर साथ देते तोपर्यंत सादरीकरण करतच राहणार आहोत. कारण नम्रपणा, लीनपणा आणि संस्कार संपन्नता ही आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. परंतु आज अभिमानाची गोष्ट, श्याम वाक्कर असोत किंवा त्यांच्या बरोबरीनं समालोचन करणारे प्रदीप देऊलकर असो, दीपक परब असो, चाऊ एडवे असोत किंवा मित्रांनो मगासचा सावंतवाडीचा समालोचक सचिन सावंत असोत किंवा मित्रांनो नाना नाईक असोत, त्यांच्या बरोबरीनं महेश डोंगरे आणि बादल चौधरी यांचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे. घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस निश्चितच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू सीमा पार होणार 4 धावांसाठी आणि या 4 धावांशी समीकरण पुढे सरसावलं. एकंदरीत फलकावरती धावा लागल्या त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या सांगतेनंतर 52 धावा. रामभरोसे बांदा संघासमोर प्रथम फलंदाजी करतोय तो ओवळीचा संघ. मित्रांनो, प्रत्येक समालोचकाची शैली निराळी आहे. प्रत्येक जण आपापल्या शैलीचा राजा आहे आणि राजेशाही थाटातील त्यांचं समालोचन ऐकलं की वा वा करताना शब्द सुद्धा अपुरे पडतात. घणाघाती फलंदाजीचं प्रात्यक्षिक करण्याचा मानस, मिडविकेटच्या डोक्यावरून हवेत विसावलेला चेंडू आणि त्या ठिकाणी झेलात रूपांतर झालं आणि फलंदाज चौथ्या गड्याच्या रूपात माघारी परतला. एकंदरीत धाव संख्या झाली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या सांगतेनंतर 52 धावा. पंढरीनाथाची जत्रा, विठोबाची जत्रा, 7 तांडलांच्या रापणीचा वाढदिवस असायचा त्या काळात, ती सुद्धा जत्रा आणि बोरी खालची जत्रा. मित्रांनो, जुनी नाती एकत्रित यायची, नवीन नाती जोडली जायची, दुःखाचा विसर पडायचा आणि सुखाची चावल लागायची. पारकर मिठाईवाला, सापळे मिठाईवाला, मित्रांनो दुकानं थाटली ना की गरगर गरगर पुरे पाळणा, बघा बघा हो जत्रा, हे पाहू की ते पाहू ग हवेत डोळे 17. बोलत गेलो तर बोलत जाईन, परंतु भान मला आहे कारण मैदानात 2 अव्वल दर्जाच्या संघांमध्ये सामना चालू आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. 4था गडी माघारी परतला, एकंदरीत 5वा गडी माघारी परतला. 6 षटकांच्या सांगतेनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात बांदेश्वर 11 बांदा संघासमोर प्रथम फलंदाजी करताना ओळिया संघानं धाव संख्या फलकावरती लावली होती 52 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता आहे सेकंड इनिंग मध्ये.
फक्त लक्ष द्यावा. षटकार बसल्यानंतर विकेट पडल्यानंतर तुम्ही गाण्याची धून लावा, नाहीतर कसं होतं थोडंसं टायमिंग मिस होतं. अर्थात तुम्ही त्या ठिकाणी योग्य आहात, तुमचा दर्जा तुम्ही सिद्ध करणार, आम्हाला त्याचा आत्मविश्वास आहे आणि अभिमान आहे. तुमच्या सादरीकरणासाठी कॉमेंट्री कक्षाच्या वतीनं मी राजा सामंत हार्दिक 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 शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दकोशांना विराम देतो आणि पुढची दुरा अमोल जमदाडे यांच्याकडे सुपूर्द करतो. अमोल. या ठिकाणी सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांना एक छोटासा या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करतोय की आमच्या विनंतीला मान देऊन जे सतत देवबाग गावाच्या मानासाठी राजाजी सामंत हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की त्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांचा आपण वाढदिवस या ठिकाणी एक छोटासा केक कापून आपण त्यांचा वाढदिवस करतोय. इनिंग ब्रेक आहे त्यामध्ये त्यांचा आपण एक छोटासा वाढदिवस साजरा करतोय. राजाजी या आपण या ठिकाणी यायचं आहे. आमच्या मंडळाच्या वतीने तुमच्या वाढदिवसाचा केक या ठिकाणी कापला जाईल. मी सर्व त्यांचे साथी कॉमेंटेटर जे आहेत त्यांना विनंती करतोय की त्यांच्यासोबत आपण असावं. माती पोटात जाऊ. हॅलो, या धन्यवाद राजा सामंत सर. देवबाग चषक सन 2021 मध्ये उपस्थित क्रीडा रसिक व मान्यवरांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून मी अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. देवबाग गावानं एकत्रित येऊन भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली व या क्रिकेट स्पर्धेचे आपण सर्वजण साक्षीदार होत असतानाच आमच्या मान्यवर कक्षामध्ये थोडंसं एक वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे समालोचक, ज्या समालोचकांचा आवाज थेट मुंबई, पुणे, कोल्हापूर, कर्नाटक, गोव्यापर्यंत पोहोचला व निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समालोचन असो, निवेदन असो किंवा दशावतार या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं ते आमचे ज्येष्ठ समालोचक मार्गदर्शक राजा सामंत सरांचा आज वाढदिवस आहे व त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी देवबाग गाव याने जी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केली त्यांच्या वतीने, आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत व भविष्यामध्ये त्यांच्या सुमधुर आवाजातनं क्रीडा रसिकांना त्यांनी खुश करावं अशा लाख लाख शुभेच्छा दिल्या जात आहेत. मी डीजे ऑपरेटर यांना विनंती करतोय केक कापला जात. बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू राजा सामंत, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू राजा सामंत सर, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभावं अशा देवबाग गाव यांच्या वतीने, आयोजन कमिटीच्या वतीने, तमाम क्रीडारसिकांच्या वतीने, कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने राजा सामंत सरांना वाढदिवसाच्या आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा एका सोहळ्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व क्रीडारसिकांना आपण पुन्हा एकदा घेऊन जातोय. एक दर्जेदार सामना क्रीडारसिकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत तुमचं सर्वांचं देवबाग गाव कमिटी, आयोजन कमिटीच्या वतीने देवबाग चषकामध्ये मी कॉमेंट्री बॉक्स मधून अमोल जमदाडे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यानंतर सामना सुरू होण्यापूर्वी कृपया सँडी कुंडेकर, आपण जर कुठे असाल तर आपण कृपया मान्यवरांच्या कक्षेमध्ये यायचं आहे. सँडी कुंडेकर, सँडी कुंडेकर आपण त्वरित सँडी कुंडेकर नाश्ता करण्यासाठी गेलेला आहे त्यामुळे
हॅलो, धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. ओढीय विपक्ष बांधा असा सामना या मैदानावर रंगतोय. जे प्रेक्षक उशिरानं युट्यूबच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष मैदानावर आमच्यासोबत जोडले जात आहेत, आपल्या माहितीसाठी बांधा संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं व ओवळीय संघाने प्रथमतः फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकांमध्ये 52 धावा धावफलकावरती जमवल्या व 53 धावांचं विजयासाठी लक्ष दिलंय. बांधा संघाची आघाडीची सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रिचर्ड साल्टाना व त्याच्या साथीला. कृपया दोन्ही संघांना विनंती असेल, कृपया तुमचा 12th मॅन त्वरित कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवा, अन्यथा तुम्हाला धावांची पेनल्टी दिली जाईल. याकडे आपण लक्ष द्या. गौरेश रेडी एक्सप्रेस या टोपण नावाने ज्याला संबोधलं जातं, असा दर्जेदार गोलंदाज, अचूक टप्प्याचा कडवट मारा करण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज, ज्याला रेडी एक्सप्रेस या टोपण नावाने संबोधलं जातं. युट्यूबच्या माध्यमातून तमाम क्रीडारसिकांनी गौरेशची गोलंदाजी मिडबावच्या स्पर्धेत पाहिली असेल. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाला उपांत्य फेरीमध्ये ज्या गोलंदाजाने विजय संपादन करून अंतिम फेरीचे दरवाजे अंतिम षटकातील अंतिम चेंडूवरती ज्याने उघडून दिले, असा गोलंदाज गौरेश कांबळे. 1 चेंडू व 2 धावांची आवश्यकता होती. समोर कोल्हापूरचा तगडा ताकदवर संघ होता आणि या संघाने 100 धावांचा पाठलाग केला होता. मात्र शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या षटकातील विजय संपादन केला, विजयश्री आपल्या गळ्यामध्ये खेचून आणली. तो गौरेश कांबळे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. एक दर्जेदार गोलंदाज, किफायती गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला. सामन्यात धावसंख्या धावफलकावरती झळकताना पाहायला मिळते ती 4 धावा 53 धावांच्या उत्तरामध्ये. आपण पाहतोय अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला उडवलं, चेंडूच्या खाली एल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने साधा सोपा लॉलीपॉप जेल. पहिला विकेटचं पतन तंबूच्या असलेला अक्षय नामक फलंदाज. लढाव गेली या सामन्यामध्ये फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये बांधा हा देखील एक नावाजलेला संघ आहे. बांधा हा संघ या मैदानामध्ये दाखल झालाय. विरोधामध्ये ओवळीय संघाच्या दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकतायत. औचित्य देवबाग चषक सन 2021 हा 16 आपण अजमावतोय. देवबाग गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन अगदी अल्पावधीमध्ये मोठ्या रकमेची भव्य दिवस स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी साकार करतात. रोशनजी जुरी तांडेल साहेब जे माजी सरपंच आहेत या गावचे, त्याच पद्धतीने रुपेशजी यांच्या व त्यांच्या सहकार्याने सर्वांनी एकत्रित येऊन भव्य दिवस स्वरूपाच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं. खास करून तमाम क्रीडासिकांसाठी व खास करून सिंधुदुर्गातील क्रिकेट प्रेमींसाठी, सिंधुदुर्गातील क्रिकेट खेळाडूंसाठी भव्य दिवस स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानावरून अनुभवतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाऊल टाकेल सुहास. स्ट्रायकरांच्या दिशेने साल्टाना बीजपोड आक्रमक फलंदाज. यावेळी खोलटप्प्यात चेंडू खोदून काढले, ड्राईव्ह केले चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनला आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या मात्र बदलली जाईल 5 धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यात 5 असा धावफलक. आपल्या हाताची बोटं देखील मित्रांनो 5 आहेत. 5 पांडव देखील होते. राहुल ढेऊच्या पाठीवरती तुम्हाला क्रमांक देखील 5 पाहायला मिळायचा. धावसंख्या देखील धावफलकावरती 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा धावफलक. 53 धावांचा पाठलाग करतोय मैदानाच्या आतमध्ये बांदेश्वर बांधायचा संघ व या 53 धावांच्या उत्तरामध्ये पहिल्या षटकात एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा असा धावफलक. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय व पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस नाममात्र 5 धावा असा धावफलक. सुरुवातीच्या कालावधीमध्ये धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर निश्चितच भागीदारीची खूप मोठी आवश्यकता आहे बांदेश्वर बांधा संघाला. व दुसऱ्या बाजूने गोलंदाजीमध्ये बदल होईल. गोलंदाजी मार्कवर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होईल. यावेळेला रिव्हर्सिव्ह साडन केलाय, फटका फसलाय. मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, प्रवास करतोय. चेंडू व क्षेत्ररक्षक यांच्यामधले राहिलेलं अंतर हे दुहेरी धावा घेण्यास प्रवृत्त करतात रिचर्ड साल्टानाला व पर्यायानं सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते 7 धावा.
7 आकडा एम एस धोनीच्या पाठीवरती देखील पाहायला मिळायचा. आपल्या लग्नातील फेरे देखील मित्रांनो 7 असतात. इंद्रधनुष्यामध्ये रंग देखील 7 आहेत. आठवड्याचे वार देखील 7 आहेत. जगामध्ये आश्चर्य देखील 7 आहेत आणि स्कोरबोर्डवर धावसंख्या देखील 7 झाली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आणि एकंदरीत विचार केला तर 7 चेंडूंचा देखील खेळ समाप्त झालाय. ऑफ्टरवरचा चेंडू बॅटची चुम्मा घेऊन चेंडू गली यष्टिरक्षकाच्या बाजूने ट्रॅव्हल करतोय. चेंडू व क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये शर्यत. अखेरच्या क्षणी क्षेत्ररक्षक जिंकतोय व पर्यायाने मैदानाच्या आतमध्ये चित्त्याच्या वेगाने हरणाच्या चपळाईने दुहेरी धावांची लहर पाहायला मिळत सांघिक धाव फलक मात्र वधारतोय तो 9 धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा 53 धावांचा पाठलाग यशस्वी होईल का? नाणेफेकीचा कौल जिंकला होता बांदा संघाने. मात्र नाणेफेकीचा कौल जरी बांदेश्वर बांदा संघाने जिंकला असला तरी सामना कोण जिंकेल याची उत्सुकता आहे तमाम क्रीडा रसिकांना. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट ले बिफोरचा अपील. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील. रिव्हर्सिव्हचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद, नाही लागली तर बरबाद. यावेळेला सुदैवाची साथ मिळते फलंदाज रिचल साल्टनाला व सांघिक धावफलक मात्र स्थिरावतोय तो 9 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. ॲलिस्टर फर्नांडिस यावेळेला ऑफी चेंडू उडवले. कवचला क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षक व चेंडू यांच्यामध्ये राहिलेलं काहीच अंतर याही वेळेला रिचर्ड साल्टनला दुहेरी धावा घेण्यास प्रवृत्त करेल व दुहेरी धावांनी सांघिक धावफलक मात्र दुहेरी आकडा गाठेल. 11 धावांवर मॅजिकल फिगर डबल 1. आता मात्र जे आकड्यांचा खेळ करतात त्यांच्यासाठी एक आकडा लकी ठरेल कारण एक आकड्याने खचाखच भरलेले स्कोर बुक आमच्या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण एक गडी बाद झाला, एक षटक समाप्त झाले आणि 11 धावा म्हणजे एका आकड्याने खचाखच भरलेले स्कोर बुक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फर्नांडिस सज्ज होईल. यावेळेला सुंदर फटका ऑर्पी चेंडू ड्राईव्ह केले कवच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॅकअप करतो लॉंग ऑफचा व जोपर्यंत क्षेत्ररक्षक परती करेल चेंडूचे यष्टिरक्षकाच्या दिशेने. याही वेळेला दुहेरी धावांची लहर. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र भागीदारीची खूप मोठी आवश्यकता आहे आणि क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप मोठं महत्व आहे. सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते. 13 धावांवर 13. भारत देश मेरा हम सबका. 13 धावा. क्रिकेटच्या मैदानावर भागीदारीला खूप मोठं महत्व असतं मित्रांनो. कारण क्रिकेटच्या मैदानावरती कितीही धावांची भागीदारी झाली तरी त्या भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्या ना कोणत्या मैदानावरती ब्रेक केलं जातं. मात्र मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी भागीदारी जर कोणती असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी भागीदारी आपल्या पत्नी सोबतची असते. कारण आपल्या पत्नी सोबतची जी भागीदारी आपण आयुष्यभरासाठी करतो त्या भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्याही मैदानावरती ब्रेक केलं जात नाही. क्रिकेटच्या मैदानावरची भागीदारी कोणत्या ना कोणत्या मैदानावरती ब्रेक होते तर सांघिक धावसंख्या मात्र धावफलकावरती झळकताना पाहायला मिळते. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नीटनेटकं आयोजन, उत्कृष्ट नियोजन. देवबाग गाव आयोजित देवबाग चषकाचा थरार आपण अनुभवतोय. यावेळेला फ्रंट फुटर आलाय, ड्राईव्ह केलंय, उडवलंय चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स होईल फरार. 4 धावा. आता मात्र रिचल साल्टनच्या बॅटमधनं एक नवसंजीवनी पाजणारा फटका निघतोय व सांघिक धावफलक मात्र उभारी घेतोय. 17 धावांवर आघाडीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त होईल. 17 धावा 53 धावांचा पाठलाग करतोय मैदानाच्या आतमध्ये बांदेश्वर बांदा व एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 53 धावांचं उत्तर देताना 17 धावा असा धावफलक. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल व 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. हरलात तरी चालेल मित्रांनो, हरलात तरी चालेल मात्र जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण खेळ होता. 24 चेंडूंचा अंतरिम खेळ व विजयासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये रुपेशजी यांचं आगमन होते. स्वागत आहे तुमचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चांगलं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गेले 4 दिवस या ठिकाणी जबरदस्त असं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून. स्कोरिंग काउंटिंग करतात आमच्या सोबत विल्सन फर्नांडिस. कारण स्कोरर हा
समालोचकाचा पाठीचा कणा मानला जातो. गोलंदाजीमध्ये बदल होईल. अंतरिम 24 चेंडूंचा खेळ व विजयासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता. चेंडू व धावा यांच्यामधलं अंतर कापण्यासाठी एक मोठा फटका, एक जोखमीचा फटका ती आवश्यक असेल बांदेश्वर बांधाला. व दुसऱ्या बाजूने एका विकेटची प्रतीक्षा, एका विकेटची तलाश. मात्र तो गोलंदाजीमध्ये जो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, हरेश बांदेकर एक सफलता प्राप्त करून देईल का क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला? हरेश लेफ्ट हँडेड फिरकी गोलंदाज, यावेळी ऑफ्टर मोडचा चेंडू केवळ दिशा दिली, तटवले, सन्मान दिले या चेंडूवरती. निघेल एकेरी धाव. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल. अंतरिम 23 चेंडूंचा खेळ बाकी व विजयासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता. 23 चेंडू 35 धावा. आघाडीचा फलंदाज ज्याने डावाची सुरुवात केली तो रिचल साल्टाना एका बाजूने बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे खिंड लढवतोय व त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुहास नामक फलंदाज हा संयमी फलंदाजी करून साथ देतो रिचल साल्टानाला. मात्र दुसऱ्या बाजूने एका विकेटची तलाश आहे. विकेट प्राप्त करेल का हरेश बांदेकर? यावेळेला आकुटापना चेंडू शॉर्ट पूल केलाय. शॉर्ट पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. पत्त्यांचा खेळ खेळत असाल तर तुरुपाचा एक्का आणि क्रिकेटचा खेळ खेळत असाल तर छक्का खूप आवश्यक असतो. समीकरण बदलेल. 22 चेंडू 29 धावा. आता मात्र दबाव असेल गोलंदाजी करणाऱ्या हरेश बांदेकरवर. मात्र काय उत्तर येईल येणाऱ्या चेंडूमध्ये हरेश कडून की दुसऱ्या बाजूने पलटवार होईल का? आकुटपदा चेंडू, बॅटची कडा. सुदैवाची साथ मिळते, नशीबाची साथ मिळते. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. यावेळेला बहादूर फलंदाज रिचल साल्टानाला नशिबानं साथ दिली व एकेरी धावेने मात्र समीकरण बदललं जाईल. 21 चेंडू व विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. अजूनही 50-50चा मोका आहे. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. 21 चेंडूंचा खेळ, 28 धावांची विजयासाठी आवश्यकता. एका विकेटची तलाश, एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. काय घडेल, काय बिघडेल? अक्रॉस द लाईन पद्धतीचा फटका, सुरेख फटका. चेंडू बॅटला स्पर्श झाला. त्याच वेळेला एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान व मधूनच प्रीती जिंता जावी अशा पद्धतीचे चित्र मैदानावर पाहायला मिळत आहे. चेंडू फरार, चौकार. आता मात्र हा चौका, इस चौके ने सबको चौका दिया. 20 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. आता मात्र महागडा ठरतोय हरेश बांदेकर व तो अति महागडा ठरण्याची सूचिन्हही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज, ऍक्शन रिप्ले. मात्र यावेळेला केवळ निघेल ती या चेंडूवरती एकेरी धाव. फाईन लेगच्या दिशेने एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारली जाईल 30 धावांवर. आता मात्र अंतरिम 19 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. अजूनही दमखम आहे. हारा वही जो लढा नाही. आता मात्र लढावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या बांदेश्वर बांधा संघाला. व दुसऱ्या बाजूने ओवळी संघ ज्याने प्रथमतः फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये, विजयासाठी बांधा संघासमोर आव्हान ठेवलंय 53 धावांचं. अकुटापद्या चेंडू, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. चेंडू जरी मिस टाइम झाला असला तरी देखील निघेल एकेरी धाव. अजूनही दमखम आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते. स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवलात तर ताकद बनेल व दुसऱ्यांच्या खांद्यावरती विश्वास ठेवलात तर कमजोरी बनेल. आता मात्र अंतरिम 18 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंमध्ये 22 धावा प्राप्त करेल का बांदेश्वर बांधाचा संघ की 18 चेंडूंमध्ये 22 धावांपासून रोखेल का ओवळी एक संघाच्या गोलंदाजीचा विभाग? काय घडेल, काय बिघडेल? मायक्रोफोनवर ऐकूयात रेडिओ आवाज अशोक नाईक यांचा. तोपर्यंत मी अमोल जामदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतो. धन्यवाद. होणारा सामना बांदेश्वर बांधा विरुद्ध महालक्ष्मी देवबाग. महालक्ष्मी देवबाग संघाच्या सर्व खेळाडूंनी लवकर आपल्या रेडी राहायचं आहे आपल्या डगआउट मध्ये. हा सामना संपल्यानंतर लगेच सुरुवात होईल.
धन्यवाद। तो अमोल सिंगल एक्सिस के साथ मैच में निकलता हुआ बॉलिंग मार पर दिखाई देते हुए रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे गेंदबाजी के मोर्चे पर टारगेट मैच को जीतने के लिए सामने है 53 रनों का। एक विकेट और एक विकेट पर टोटल स्कोर हो चुका है 32 रन। 32 रन एक विकेट पर सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज सुहास। अच्छा शॉट इस बार ऑफसाइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, और जब तक डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद को उठाते फील्ड करते एक रन फिर से स्कोर के खाते में। सिंगल डबल के साथ एक सूझबूझ की बल्लेबाजी। मालूम है इस गेंदबाजी पर सिंगल डबल के साथ रन बनाने पड़ेंगे। आने वाले बाकी 2 ओवर का खेल जो अभी भी बाकी, उस पर रन बनाने होंगे। फिलहाल राइट आर्म ओवर द विकेट कमेंट्री बॉक्स की ओर से गौरेश कांबळे। ओवर पेज गेंद, इस बार सामने गेंद को लॉफ्ट किया, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर मौजूद और आखिरी पल में लगभग गेंद हाथों से फिसली। डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर जब तक गेंद को फील्ड करते 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर जरूर मौजूद थे, लगभग गेंद हाथों में थी, लेकिन आखिरी क्षणों में गेंद हाथों से छूटी। 2 रन स्कोर के खाते में और 2 रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन एक विकेट पर। 53 का टारगेट 20 रन अभी भी चाहिए। इस बार लेग स्टंप पर यह गेंद तेज गेंद करने के प्रयास में अपने दिशा में भटके, लेग स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। और दर्शकों में कई दर्शक इस यूट्यूब पर मैच को देख रहे हैं, उनमें से शंकर माडगुत जो मैच को देख रहे हैं, हमारे नाना परब जो मातोन से बादल मैच को देख रहे हैं, बहुत ही जो कि तारीफ कर रहे हैं इस टूर्नामेंट की, ढेर सारी शुभकामनाएं। इसी बीच अड़े बल्ले से खेला इस बार हवा में, शॉट फाइन लेग पर, और जब तक थर्ड मैन बाउंड्री से फील्डर जाते गेंद को उठाते फील्ड करते फिर से 1 रन स्कोर के खाते में और जुड़ता हुआ। दोनों बल्लेबाज अब मात्र थोड़ी सी आक्रामक बल्लेबाजी मैदान पर कर रहे हैं। शुरू में आउट हुए थे 2 पर, जो कि अक्षय, और उसके बाद रिचर्ड साल्डाना एक लंबी इनिंग खेलते हुए 1 चौका 1 छक्का, अब तक 7 उनका देते हुए 5 पर खुद के व्यक्तिगत 1 चौका लगाते हुए सुहास, और टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 1 विकेट के नुकसान पर। राउंड विकेट, अच्छी गेंद, बढ़िया क्रिकेट, एक सेंसिबल क्रिकेट, ढीले हाथों से खेला, कवर पर, डीप एक्स्ट्रा कवर पर गेंद को उठाते फील्ड करते, बहुत ही बेहतरीन दौड़ विकेटों के बीच में, रनिंग बिटवीन द विकेट, बहुत ही बेहतरीन सिंगल। पहला जो कि दबाव बनाया फील्डर पर तेजी के साथ, और दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। 2 रन स्कोर में 2 रन के साथ से स्कोर आगे निकला टोटल 39 रन पर 1 विकेट पर। ओवर मैच का चलता हुआ चौथा, आने वाले 2 ओवर का खेल बाकी, और गौरेश कांबळे लगातार कोशिश में किस जोड़ी को तोड़ना पड़ेगा मैच को। बैकफुट पर जाकर गेंद को ड्राइव किया, इस बार गले की तरफ, और इस बार मिस फील्डिंग, 1 रन दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज। और देखना होगा लगभग गेंद को उठाते शायद तीसरे की सोच मन में थी, लेकिन जैसे देखा एक सुंदर थ्रो विकेट कीपर के हाथों में, 2 रन पूरे किए। खेल समाप्त होता हुआ 4 ओवर का, और 4 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 41 रन टोटल 1 विकेट पर। कमेंट्री बॉक्स में आज ढेर सारे समालोचक और राजा सामंत, जिनको ढेर सारी शुभकामनाएं आ रही। राजा सामंत आपके लिए, नितिन नाइक, समीर पांडरे मुंबई से, कृष्णा देव जी आपको, जय भोसले जो साथ में आपको ढेर सारी आपके जन्मदिन जो कि शुभकामनाएं दे रहे राजा सामंत। इसी बीच खेल मैदान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ, और 4 ओवर के बाद 41 रन। आने वाले 2 ओवर का खेल बाकी है मैच का 12 गेंदों का, और 12 गेंदों में जीतने के लिए चाहिए बस 12 रन। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ विल्सन स्कोरिंग की जानकारी देते हुए मैदान पर उमेश मांजरेकर, मंगेश धुरी, एम्ब्रोस अल्मेडा, अंपायरों की त्रिमूर्ति, बहुत ही बेहतरीन अंपायरिंग और बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से। ऑन साइड पर एक शॉर्ट फाइन लेग, एक डीप बैकफुट स्क्वायर लेग, एक डीप स्क्वायर लेग, एक शॉर्ट मिड विकेट, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कवर पॉइंट, एक शॉर्ट टर्न मैन। कट किया, बहुत ही बेहतरीन शॉट, स्क्वायर कट किया खूबसूरती के साथ, इस बार डीप वाइडेज गली पर पहला रन। इस बार फिर से बढ़िया फील्डिंग, सुंदर फील्डिंग, सिंगल पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को, और 1 रन के साथ से स्कोर आगे बढ़ा 42 पर पहुंचा 42। आने वाले 11 गेंदों का खेल बाकी, शायद विकेट 1-2 जल्द मिले तो मैच में वापसी होगी, और सामने से अगर एक शॉट लगा तो मैच थोड़ा सा आसान हो जाएगा मैदान पर। अपने बॉलिंग मार्ग पर एलिस्टर गेंदबाजी करते हुए फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं।
थोड़ा सा परिवर्तन फील्डर में, लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए जो कि शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर फील्डर को, यानी 4 फील्डर लगभग ऑफसाइड पर घेरा डाले हुए हैं। इसी बीच अगली गेंद एलिस्टर की, बैकफुट पर जाकर गेंद को ड्राइव किया, इस बार लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में, लेकिन दूसरे रन की कोई संभावना मौजूद नहीं थी। बिल्कुल आराम के साथ बल्लेबाजी कर रहे दोनों बल्लेबाज। मालूम है एक बड़ा शॉट बिल्कुल इस मैच को ठीक ठाक कर देगा, और देखना होगा फिलहाल एलिस्टर एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर। फील्डिंग में थोड़ी फिर से परिवर्तन, दाएं बाएं की जोड़ी मैदान पर। इस बार घूमकर मारना चाहते थे, एक जोरदार अपील अंपायर की ओर, हाउस साइड अंपायर, हाउस साइड अंपायर। गेंद चली गई फाइन लेग की तरफ, बल्ले से लगे, बल्ले से लगने के बाद जो कि पैरों पे टकराई, और जब तक शॉर्ट फाइन लेग पर गेंद को फील्ड करते फील्डर, तब तक 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। बहुत अच्छी गेंद थी, लेग स्टंप पर थोड़ी सी नीची रही, लेकिन बल्ले से लगे और बाद में गेंद निकली पैरों पे टकराती हुई फाइन लेग पर। 1 रन और जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। 1 रन के साथ से स्कोर आगे बढ़ा 44 पर 44, 1 विकेट के नुकसान पर। टारगेट 53 का 53 रनों का मैच को जीतने के लिए। फुल टॉस गेंद, इस बार खेला गेंद को ऑफसाइड पर, कवर पॉइंट पर फील्डर, फिर से सिंगल, ताकत नहीं थी, शॉट में बढ़िया प्लेसमेंट भी नहीं था। अगर थोड़ी सी जो बीच में अगर बल्ले पर लगती तो कवर पर निश्चित रूप से और भी रन बन सकता था, लेकिन ऊपर लगी बल्ले पर और सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में। ओवर मैच का चलता हुआ 5वां आने वाला ओवर, आखिरी ओवर, लेकिन तारीफ करनी पड़ेगी एलिस्टर की, सिंगल पर बिल्कुल रोक लगा दिया है अपने गेंदबाजी के साथ। इस बार ताकत भरा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर, 1 रन। दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, थ्रो बिल्कुल बढ़िया, इस बार नॉन स्ट्राइकर एंड पर गेंदबाज एलिस्टर के हाथों में, और विकेट नंबर दूसरा वापस निकलता हुआ। के लिए जाने जाने वाले दासजी नाइक मैदान पर, बढ़िया गेंदबाजी इस ओवर में, 5वें ओवर में रनों पर बिल्कुल रोक लगा दी, 1 विकेट भी। और इसी के साथ देखना होगा इस गेंद पर क्या करते हैं, जो कि काफी निर्णायक गेंद है एलिस्टर के अपने बॉलिंग बार पर, राइट आर्म ओवर द विकेट। आगे निकले, बहुत बेहतरीन शॉट, स्ट्रेट ड्राइव का लाजवाब शॉट, सीधा गेंद सीमा रेखा पर, हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में, 4 रन के लिए। निकले डाउन द ग्राउंड, मरले के बीचों बीच हाफ वाले पर लेकर बॉलर के पास से स्ट्रेट ड्राइव का एक लाजवाब शॉट, 4 रन स्कोर के खाते में। खेल 5वें ओवर का समाप्त हुआ। 5 ओवर के बाद टोटल स्कोर 50 रन। आने वाला आखिरी ओवर, 6 गेंदों का खेल बाकी, और मैच को जीतने के लिए यही चाहिए सिर्फ 3 रन। 31 पर अपने व्यक्तिगत 2 चौके, 1 छक्का लगाते हुए रिचर्ड बल्लेबाजी करते हुए, और दाजी नाइक नए बल्लेबाज मैदान पर। 11 रन पर 1 चौका लगाकर आउट होकर सुहास वापस, और सुहास की जगह पर दाजी नाइक, और आखिरी ओवर में गेंदबाजी के मोर्चे पर मयूर गेंदबाजी करने के लिए। आखिरी गेंद पर जो शॉट लगा चौके का, बहुत ही बेहतरीन, उस शॉट के साथ समीकरण थोड़ा सा बदल दिया गेंद और रनों के बीच में। आड़े बल्ले से उठाया इस बार गेंद को ऑन साइड पर, डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा पर, गेंद निकली 6 रन के लिए सीमा रेखा से बाहर, और इसी के साथ इस मैच को समाप्त कर दिया जो मैदान पर। बहुत ही बेहतरीन शॉट,
फिर से जुड़ जाएंगे। आइए आगे का हाल सुनाते हुए हमारे साथ नाना नाईक मायक्रोफोन पर। लेकिन तब से पहिले राजा सामंत तुमच्यासाठी भरपूर शुभेच्छा। पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून वाढदिवसाच्या नितीन नाईक, जय भोसले, प्रवीण कौटणकर, कृष्णा देवजी, समीर पांढरे, नाना परब हे सर्व समालोचक आणि त्याचबरोबर शंकर माडगुत गोव्यातून सामना बघतायत। राजा सामंत तुमच्यासाठी खूप खूप त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा, या स्पर्धेला पण शुभेच्छा दिल्यात आणि एक सुंदर अशी स्पर्धा देवबाग चषक 2021 या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल भरपूर त्यांनी कौतुक केलंय आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुऱ्या देवबाग चषक टीमला त्यांनी दिल्यात। बघा पुढील सामना होतो त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात आमचे सहकारी नाना नाईक।